आरपीआई चैम्बूर तालुका अध्यक्ष रवि गायकवाड़ के नेतृत्व में गणेश भक्तों का हुआ स्वागत। बाप्पा पर बरसाए फूल। मुंबई चैम्बूर के आरपीआई तालुका अध्यक्ष रवि गायकवाड़ के नेतृत्व में पिछले 17 सालों से चैम्बूर नाका से होकर गुजरने वाले गणेश मूर्तियों पर फूल बरसाकर स्वागत करने और गणेश भक्तों को मुफ्त भोजन नाश्ता दिए जाने का नेक कार्य आज तक शुरू है। इसी बात पर लोग रवि गायकवाड़ की तारीफ करते नहीं थकते। ये रवि गायकवाड़ की तरफ से हर साल ये विसर्जन का कार्यक्रम आयोजन होता है। पापा को विदाई इस हर्ष उल्लास के साथ मिलती है और हम विनती करते रहते हैं कि अगले वर्ष पापा जल्दी लौट और माहौल इस तरह चैम्बूर में होता है। ये मुंबई का यूनिक है और जिस तरह से सारे सार्वजनिक के गणपति वाले मंडल वाले आयोजन जो करते हैं बोलते हैं कि हर साल इसी तरह जोर शोर से गणपति पापा का पुढच्या वर्षी लोकरिया बोलते हैं और हर साल ऐसे ही इसी तरह हर एक का स्वागत होता है। आई थैंक रवि जी फॉर ऑलवेज इन्वाइटिंग अस और गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लोकरिया। या ठिकाणी आज महाराष्ट्रामधला जो एक प्रसिद्ध सण आहे गणेशोत्सवाचा, तर त्या गणेशोत्सवाच्या सणाची सांगता या ठिकाणी होत आहे आणि हा जो प्रमुख रस्ता, या रस्त्यावरून या परिसरातील शेकडो गणपती हे अगदी वाजत गाजत या ठिकाणाहून जात असतात। आमच्या पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय रवि गायकवाड आणि सुजित शेट्टी यांनी एकत्र येऊन या जवळजवळ 20 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे। हा तसा पाहिलं तर अतिशय खर्चिक कार्यक्रम असतो, परंतु रिपब्लिकन पक्षाचे सर्वत्र झेंडे लावतात, सर्वत्र कटआउट लावतात, या ठिकाणी चांगला स्टेज उभा करतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांच्या स्वतःच्याही वतीनं ते या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक गणेशाला मनपूर्वक सलामी देतात, त्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतात, त्यांच्यातले जे प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांना स्टेजवर बोलवून स्वागत करतात। आणि मला असं वाटतं की हा एक विरळा असा प्रसंग आहे की जो या ठिकाणी गायकवाडांच्या हस्ते या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो आणि त्यामुळं आम्ही देखील या ठिकाणी थोडा वेळ का होईना पण एक उपस्थिती देतो। थोड्याच वेळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या देखील या ठिकाणी येणार। देशवासियांना शुभेच्छा आहेतच। आता गणपतीला ज्या अर्थी आपण एका सन्मानपूर्वक विसर्जन करतो त्याचं गणपतीचे आपल्याला पुढील संपूर्ण वर्षामध्ये गणपती आपली पाठराखण करील याच्यामध्ये काही संशय नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्ष हा सर्व धर्मियांचा पक्ष आहे, त्यामुळं आम्ही गेल्या 20 वर्षापासून हा जो सण अतिउत्साहाने हा साजरा करतो आणि हा रिपब्लिकन पक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही हा जो भोजनदानाचा कार्यक्रम किंवा या ठिकाणी जो प्रसादाचा कार्यक्रम आम्ही गेल्या 20 वर्षापासून करतोय। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, मंगलमूर्ती मोरया। याच्या मागचं उद्दिष्ट बिलकुल काय नाही। जे गणेश भक्त येतात, जे गणपतीच्या ज्या उत्साहामध्ये सहभागी होतात, यांना कुठंतरी आपण एक अन्नाचा कण द्यावा, हा एक फक्त एक प्रामाणिक उद्देश आहे। त्यामुळं जो भक्तजन येतो या गणपतीच्या उत्साहामध्ये तो उपाशी न जावा यासाठी आमचा एक प्रयत्न होता। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, त्या संविधानकर्त्याचा, त्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष केंद्रात रामदास आठवले साहेब चालवतात, त्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष रवि गायकवाड आणि शेट्टी यांच्या वतीने बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सर्व धर्मियांना मान देण्याचा, सगळ्या धर्मांच्या सणासुदीमध्ये सर्व धर्मियांच्या आनंदामध्ये सामील होण्याचा जो संकल्प रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि रिपब्लिकन पक्षामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माची माणसं, सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन काम करत आहेत। तोच वारसा घेऊन आज रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष रवि गायकवाड यांनी हा
सर्व समभावाचा वारसा आमचे 20 वर्ष आहे गेले आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवले शहरामध्ये इथे आठवले साहेब येतील. आठवले साहेब आवडीमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आम्ही सर्व गणेश भक्तांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमची हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व मीडियावाल्यांचं खूप सारे आभार. आम्ही दरवर्षी 24वं वर्ष आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही मागील जवळजवळ 3 महिने अगोदरपासून तयारी करत असतो. जो गणेश विसर्जन सोहळा आहे आणि आपल्या लाडक्या गणरायाला सोडण्यासाठी जे आपले गणेश भक्त जातात त्यांच्यासाठी खास आम्ही रविभाऊ गायकवाड, सुजित शेट्टी, संघर्ष कांबळे, प्रदीप गायकवाड, रतन गवारे आणि आमची संपूर्ण टीम यांच्या वतीनं या ठिकाणी खूप सारं महाप्रसादाच्या स्वरूपात मिनरल वॉटर असेल, तुमचं जेवण या ठिकाणी आम्ही ठेवत असतो. आणि त्यातून खऱ्या अर्थानं आम्हाला एक मानसिक समाधान लाभतं की यासाठी की सर्व धर्म समभाव यासारखं दुसरं आम्हाला मोठं औचित्य नाही. मी सर्व पुन्हा एकदा मीडियावाल्यांचे खूप सारे आभार मानतो की ते नेहमीप्रमाणे येतात आणि आमचं खूप सारं लाईव्ह दाखवतात. खरोखर यांचं कौतुक करावं थोडं. पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व चेंबूर उत्कर्ष समिती या सर्वांच्या वतीनं आमच्या मीडिया बांधवांचं खूप सारे आभार व त्याचबरोबर गणेश भक्तांचेही खूप सारे आभार व त्याचबरोबर आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे मुंबई महानगरपालिका असेल, स्थानिक चेंबूर पोलीस स्टेशन असेल, स्थानिक फायर ब्रिगेड असेल व त्याचबरोबर खूप सारे असे अदृश्यात आमच्या पाठीवरती आहे की जे आज आम्हाला समोरून मदत करत नाही परंतु अप्रत्यक्ष आम्हाला मदत करतात. त्या सर्व मंडळीचं मनपूर्वक आभार आणि खूप सारे आभार. धन्यवाद. थँक्यू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब, चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीचं स्वागत होत आहे. मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी मनोभावेने भक्तिभावेने स्वागत होत आहे. त्यांचा सत्कार होत आहे. आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सामील झालेत. रिपब्लिकन पक्ष सर्व धर्म समभाव या आधारित असं काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पित पक्ष आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जात असताना आजचा हा वातावरणात आम्ही देखील रिपब्लिकन पक्ष सामील आहे आणि असाच उत्साह कायम राहणार आहे. अनेक मंडळी आठवून गेले आहेत. जसं डुक्सचा राजा असेल, आमचा पांजाबाचा राजा असेल, थोड्या वेळात चेंबूर राजाचं आगमन होणार आहे. या सर्व राजांचं आम्ही मनोभावाने स्वागत करीत आहोत आणि विसर्जन मिरवणुकीला हार्दिक शुभेच्छा देत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते खासदार माननीय आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड हे सालाबादप्रमाणे सर्व धर्म समभाव ही भावना मनात ठेवून या ठिकाणी दरवर्षी गणेश उत्सवाच्या माध्यमातून ज्या अनंत चतुर्थीच्या दिवशी या विभागातले जेवढे मोठे गणपती या परिसरातून जातात त्यांचं स्वागत देखील करतात. आणि त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील केला जातो. आणि हे सालाबादप्रमाणे दरवर्षी रवी गायकवाड करतात आणि येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी आम्ही जे आमचे चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत रवीजी गायकवाड हे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गणपती बाप्पाचं विसर्जन होताना सर्व गणेश भक्तांचं इथं स्वागत करीत असतात. नेहमी पाणी वाटप, जेवण वाटप, नाश्ता फ्री वाटप हे त्यांच्यातर्फे नेहमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रवीजी गायकवाड आमच्या इथे हे सादर करत असतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व जाती धर्माच्या आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांचं स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करीत आहे आणि सर्व गणेश भक्तांना आम्ही या निमित्ताने शुभेच्छा देतो. सर्वांनी एकत्रित यावे म्हणून हा गणेशोत्सव साजरा केला आणि त्याची परंपरा रिपब्लिकन पक्ष प्रत्येक वर्षी या स्टेजवरून करत असते. ये इंस्पिरेशन है, काफी इंस्पायर हो गई मैं तो यहाँ पर आके. थैंक यू. चेंबूर तालुका अध्यक्ष रवी जयवंत गायकवाड आणि सुजित शेट्टी यांच्या आयोजनाने दरवर्षी गणपती बाप्पा मोरया विसर्जनाच्या या ठिकाणी स्वागत होतं. गणेश भक्ताचं स्वागत होतं. याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे की त्या लोकांना चहा, पाणी, नाश्ता या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दिला जातं. हा एक विसर्जनाचा कार्यक्रम लोकाभिमुख आणि लोक उत्सव आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक या विसर्जनामध्ये सामील होऊन गणपती बाप्पाला निरोप देतात
या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रविभाऊ जयवंत गायकवाड आणि आदरणीय सुजिता शेट्टी हे दरवर्षी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्य करतात आणि लोकांमध्ये मिसळून सगळ्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करतात. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची उंची या चेंबूर तालुक्यामध्ये वाढून या चेंबूर तालुक्यात नगरसेवक गायकवाड आणि त्यांचे सहकार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मुंबईचा उपाध्यक्ष समाजभूषण सोना कांबळे मी त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.